त्यांच्या भावना तीव्र आहेत. काय सांगाल? ज्या दादांनी दादा म्हणजे बारामतीसाठी उच्च न्यायालयापेक्षा जास्त हे होते. दादा उच्च न्यायालयापेक्षा जास्त म्हणजे जिथे निकाल लागला जात नव्हता तो दादांकडे निकाल लागायचा. त्याच दादांसाठी आज आम्ही न्याय मागतोय. ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं की अजितदादा म्हणजे स्पष्टपणे बोलणारा माणूस आणि त्यांचा पारदर्शकपणे कारभार होता. मग दादांना न्याय देण्यासाठी का आज मग पारदर्शकपणे दादांना नाही घात आहे की अपघात आहे अशी का सूत्र बाहेर येत नाही? का त्यांचा पुरावा पाठपुरावा व्यवस्थित होत नाहीये? आमच्या दादांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. लाडक्या बहिणी दादांच्या पाठीमागे आहे. आमचा बारामतीचा ढाण्या वाघ गेलेला आहे आणि आम्ही त्या ढाण्या वाघासाठी आमचा स्वतःचा जीव द्यायला सुद्धा कमी करणार नाही. जीव द्यायला सुद्धा कमी पडणार नाही. काय सांगाल? अहो, ज्या माणसाने आज बारामतीच्या लोकांसाठी जो जनता दरबार भरला जात होता, आज त्या दादा जे प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी आज आमचे दादा झटत होते, जनता दरबार भरत होते. आज त्या दादांसाठी आज आम्हाला इथं यावं लागतंय. त्यांच्याच बारामतीत आज आम्हाला इथं त्यांच्यासाठीच न्याय मागावा लागतो. यासारखी आमच्यासाठी लाजिरवाणी कुठलीच गोष्ट नाहीये. आज दादा म्हणजे आमच्या सगळ्यात उच्च स्थानावर आज आमचे दादा आहे आणि त्यांच्या जाण्याने जर आज आम्हाला कुठंच न्याय मिळत नसेल ना, ज्या माणसाने महाराष्ट्र घडवला, ज्या माणसाने बारामतीचा विकास केला, ज्या माणसाने प्रत्येक सामान्य माणसाची सुद्धा जनता दरबार भरवला, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी दादांच्या तत्परता जी होती ना, आज ती आम्हाला दादांसाठी कुठंच दिसून येत नाही. या सरकारनं ना पटकन काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर ना हे महाराष्ट्र गप्प बसणार नाही आणि बारामती करतात त्याहून गप्प बसणार नाही. महाराष्ट्र गप्प बसणार नाही अशा ताई म्हणतात. तुमचं काय भावना? माझं म्हणणं एवढंच आहे की आज आमचा जो वाघ, ह्या बारामतीचा वाघ जो ज्याला झोपवलंय ह्या लोकांनी, ह्या व्यवस्थेने ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आज जर या दादांसारख्या माणसाला जर न्याय मागायसाठी जर दारात येऊन आमच्या सारख्या सर्वसामान्यांना बसावं लागत असेल तर सर्वसामान्यांची अवस्था काय आहे? आणि हे जे व्यवस्थेचे लोक आहेत ह्यांनी जो घातपाताचा जो कट रचला तो दादांच्यासाठी फार भयंकर आहे. आमच्यासाठी सुद्धा आज दादा हे पवार घराण्यातले नसून आज बारामतीकरांच्या प्रत्येक घरातली व्यक्ती आहे आणि दादांसाठी आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज जो लढा चालवलाय हा लढा न्याय मिळेल तोपर्यंत चालूच राहणार आहे. आणि